हॅलो फ्रेंड्स, आज आपण अहंकारी लोक कसे असतात आणि त्यांच्याशी कसं डील करायचं ते बघूया. आपल्या अवतीभोवती अशी लोक असतात की ज्यांच्यामध्ये मीपणा खूप असतो, एक अहम असतो की हे सगळं माझ्यामुळं आहे, जे काय आहे ते मी करतो म्हणून चालले, मी ही गोष्ट आणली त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ती खायला मिळते किंवा वापरायला मिळते. जर मी उद्या गेलो नाही काय आणलं नाही तुम्हाला मिळणार नाही. एक असं स्वतःनेच असं वलय तयार केलेलं असतं की हे सगळं माझ्यामुळं आहे. तर मग कुटुंबामध्ये तर प्रत्येकजण त्याची त्याची जबाबदारी पार पाडत असतो. असं नाही होत की हा काय करत नाही, तो काय करत नाही. ज्याच्या त्याच्या परीने प्रत्येकजण करण्याचा प्रयत्न करत असतो. पण जो अहंकारी व्यक्ती असतो त्याला इतर लोक काय करतात ते दिसत नसतं. त्याला फक्त स्वतःचा मीपणा, की मी कसा चांगला आहे, मी कसं कुटुंबासाठी करतो ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. पण अशा लोकांना जर आपण थोडंसं निरीक्षण केलं की बाबा हां, ही गोष्ट तू म्हणतो ना हे मी करतो, तर त्याच्यावर सोपवून द्या. तू करतो ना तूच कर बाबा, मला जमत नाही मी करणार नाही. मग काय होतं, ह्या लोकांना तर काही फक्त मीपणा असतो. ते स्वतः जी लोकांचं जास्त तोंड चालतं त्यांच्या हाताला काम नसतं, तेव्हा त्यांना हाताने काम करता येत नाही म्हणून ते तोंडाची आवाज तर बडबड करत असतात. मग जेव्हा हे मीपणाचा जो बडबडीचा फुगा असतो ना, तो जेव्हा आपण त्यांना म्हणतो हे मला जमत नाही तू कर बाबा, तेव्हा मग त्यांचे हात काम करत नाहीत. त्यांना माहिती आहे आपण फक्त तोंडाची वाफ सोडतोय, आपल्या हाताने काही होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे जो कोणी असं म्हणतो हे फक्त माझ्यामुळं आहे, तर तूच बाबा तूच सगळं करतो, आम्ही काही करत नाही. आणि थोडे दिवस त्या गोष्टीपासून लांब राहावा. त्या माणसाला आपोआप त्याची चूक कळेल की आपण काय बोलतोय आणि आपण काय करतोय. त्याच्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नका. असे अहंकारी लोक तर सुधरत नाहीत आणि ते आपल्या डोक्याला उगाच्या उगम मनस्ताप देतात. कसा वाटलं मग आजचा व्लॉग? आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा.